नमस्कार, द डे पॉलिटिक्स में एक बार फिर से आपका स्वागत है। आज हम बात कर रहे हैं एक ऐसे शख्स की जो कोई बड़े नेता नहीं है, नेता से कम भी नहीं है। वह सिर्फ एक कार्यकर्ता है और वह कार्यकर्ता होने के बावजूद भी आम जनता के बीच में सदैव अपनी उपस्थिति दर्ज करवाते हैं। पिछले कई सालों से उन्हें आम जनता की बेहतरी के लिए कार्य करते देखा गया है। बात कर रहे हैं बाबू गावड़े की। बाबू गावड़े बहुजन विकास आघाड़ी के कट्टर कार्यकर्ताओं में से एक है। क्षेत्र में होने वाले सभी प्रकार के सामाजिक कार्यक्रमों में उनकी शिरकत अनिवार्य रूप से देखी गई है। वहीं सीधे तौर पर हम यह भी कह सकते हैं कि कार्यकर्ता जो काम करता है उसका लाभ पार्टी को प्राप्त होता है। तो ऐसे ही कार्यकर्ता बाबू गावड़े हैं जिनके द्वारा लगातार पिछले कुछ समय से कार्य किए जा रहे हैं। वही हम जानकारी प्राप्त करेंगे कि बाबू गावड़े ने पिछले कुछ सालों के दौरान क्षेत्र की जनता के लिए निस्वार्थ भाव से कौन कौन से काम किए हैं और किस किस प्रकार से उनके द्वारा किए गए कामों के प्रतिफल में आम जनता का किस तरह से उन्हें रिस्पांस प्राप्त हुआ है। बाबू गावड़े जी नमस्कार। नमस्कार। गावड़े जी, किस तरह से आप ये सारे काम किए हैं? पिछले कुछ सालों से हमने देखा है कि छोटा बड़ा कार्यक्रम अगर आपके क्षेत्र में होता है तो बड़ी भीड़ वहाँ पे एकत्रित हो जाती है, तो समझ लिया जाता है कि बाबू गावड़े जी वहाँ पे है। तो ये सब कैसे हो पाता है और आप हर समय हंसते मुस्कुराते रहते हैं, किस तरह से आप अपनी निजी जिंदगी में से समय निकाल पाते हैं? माझं एक अशीच इच्छा असते की नागरिकांचं काम करण्यात यावं आणि नागरिक आपल्यापासून अपेक्षा काय करतात आहे की त्यांचं गटर साफ झालं पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे, त्यांची स्ट्रीट लाईट चालू झाली पाहिजे। बस या नागरिकांचे असे छोटे छोटे विषय आहेत, हेच घेऊन मी पुढे आलो। आणि त्याशिवाय आमचं आधार कार्ड बनवणे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, ई श्रम कार्ड करणे, युनिव्हर्सल पास करणे, त्याच्यानंतर मग हेल्थ कार्ड बनवणे, हे सगळं मी टप्प्याटप्प्याने जसं मी लोकांचं काम करत गेलो, लोक मला सांगायला आली की बा आम्हाला हे याच्यामध्ये हे करायचं आहे, ते करायचं, तसं मी एक एक योजना मी चालू केलेल्या आहेत। अपंगांसाठी पण मी आपल्या महापालिकेतून मी अनुदान मिळवून दिलेलं आहे। त्याच्यानंतर विधवा जी आहेत त्यांच्या मुलांसाठी मी शिक्षणासाठी फी साठी प्रयत्न करतोय परत। आणि हे आताच बघा ना, आजच मी एक आमच्या सहायता कक्षामध्ये हे केलंय, महापालिकेमध्ये जे योजना आहेत ते हा 15वडा त्याचं मार्गदर्शन, म्हणजे कोणी आमच्याकडे येऊन त्यांना काय काय पेपर लागणार आहेत त्याच्याबद्दल मी ही योजना म्हणजे हे मार्गदर्शन शिबिर इकडे आमच्या सहायता कक्षामार्फत ठेवलंय। इतने सारे काम जो आपके द्वारा किए गए हैं और लगातार आप कर रहे हो, उसकी प्रेरणा आपको कहाँ से मिलती है? उसका मार्गदर्शन किसके द्वारा किया जाता है? या सगळ्या योजनाचा मार्ग सगळ्यात मेन म्हणजे आमचे युवा आमदार माननीय सतीश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं मी करतोय। आणि ह्याचं पूर्ण सहकार्य हे मला माननीय आमचे उपमहापौर आहे उमेशजी नाईक हे मला करतात आहे, निलेश चौधरी समाजसेवक निलेश चौधरी साहेब हेही करतात आहे, आणि आमचे माजी नगरसेवक अरुण जाधव यांचंही मला सहकार्य आहे। या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझं ही सगळी कामं होतात आहे। कुठल्याच कामासेवक मला अडकायला येत नाही। काम करण्यासाठी नगरसेवकच बनणं असं जरुरी नाही आहे, एक आम माणूस आज, आणि हे आमदारांनी मला दाखवून दिलं की नगरसेवकच बनलं काय गरज नाही, नगरसेवक बनण्याची काहीच गरज नाही। आज बघा मी कुठल्याही पदावर नसूनही माझं कुठलंही काम किंवा कुठलाही अधिकार माझं काम झाल्याशिवाय राहत नाही आणि काम हे होत आहे। एक विशेष प्रश्न, कोरोना काल का अभी धीरे धीरे अंत हुआ है, लेकिन उस दौरान क्या क्या कार्य आपके द्वारा किए गए, आपके सहयोगियों के द्वारा किए जाए? क्योंकि वह वक्त ऐसा था जिस समय आम जनता बेहद परेशान थी। कोरोना काळात आम्ही बघा लोकांना धान्य पण दिलेलं आहे, धान्य दिलेलं आहे। त्याच्यानंतर कोणाला गरज लागली तर आम्ही त्यांना हे काय ते धान्य वाटप केलेलं आहे, खिचडी पण वाटप केलेली आहे आमच्या आमदारांनी सगळ्यात जास्ती। आणि कुठलीही मदत न घेता जीवदानी ट्रस्ट तर्फे जाग्या जाग्यावरती आमच्या आमदारांनी खिचडी वगैरे वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर आमचे महापौरांनी पण सगळ्यांना मदत केलेली आहे, त्यांच्याकडनं पण जात होतं सगळं काय। त्याच्यानंतर आमचे निलेश चौधरी आहे त्यांनी पण त्यांच्या थोडं थोडं देत आलंय। मध्ये एसटी कामगारांचा पण प्रॉब्लेम झालेला, तेव्हा पण आमच्या आमदारांनी आणि आमचे उपमहापौरांनी त्यांना मदत केलं। असंच आमची बहुजन विकास आघाडी हा एकच पक्ष आहे, हा सर्वसामान्यांच्या लोकांचं इकडे हित बघतोय। लेकिन यहाँ के पूर्व सभापति भरत मकवाना तो 2 सालों के दौरान कार्यालय बंद करके लोग कहीं और थे, उनको तो दिखाई नहीं दिए। नाही भले ते इकडे दिसले नाही, त्यांचं पण काय तब्येत बरोबर नाही होती, त्यांना पण तब्येतीबद्दल तक्रार आहे, पण त्यांनी काम असं केलं नाही। कारण आता मी जे वॉर्ड मध्ये सगळं ब प्रभाग मध्ये फिरतोय ना, एक गल्ली त्यांनी ठेवली नाही की त्यांनी कुठलं म्हणजे पेवर ब्लॉक नाही लावले असं काय नाही।
पण माणसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. काम हे त्यांनी केलंय, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. आणि 2 वर्ष ते नाही होते कारण त्यांना पण काहीतरी आजार वगैरे आहे. त्यावेळी कसं डायबिटीस पेशंटला वगैरे जास्ती बाहेर यायचं नाही होतं, त्या कारणाने ते बाहेर नाही यायचे. बाकी काही एक प्रॉब्लेम नाही आहे. कामं तर त्यांनी खूप जवळजवळ 300-350 कामं सँक्शन केलेली आहेत. माहौल सियासत का है, माना जा रहा है कि कभी भी आने वाले समय में बहुजन विकास आघाड़ी जिस तरह से चुनाव की तैयारी करती है, उससे पहले चुनाव से पहले एक माहौल बनाती है. जो कार्य जो लगातार किए जा रहे हैं, ऐसा तो नहीं कि आने वाले चुनाव के मद्देनजर किए जा रहे हैं. नाही, हे बहुजन विकास आघाडी ही 365 दिवस लोकांना काम करते. 365. तुम्ही दाखवा ना कुठलाही म्हणजे पक्ष असा दाखवा की त्यांच्या इथे मी त्यांना ना माझ्या समोर बसावं त्यांनी आणि दाखवा त्यांनी किती कार्यक्रम केला आणि आमच्या बहुजन विकास आघाडीने कार्यक्रम केले आहेत. मी समोर समोर बसून त्यांच्याबरोबर बोलाय. प्रत्येक गोष्टीला त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे. आणि बहुजन विकास आघाडी एवढं कुठलंच नाही. आणि कुठलीही मदत लागली, आमचे आमदार एक असे व्यक्ती आहेत की 12 वाजल्यापासून ते लोकांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भेटतात. आणि छोटी जे नगरसेवकाचं काम आहे तेही आमचे युवा आमदार करतात. म्हणजे एवढे आमचे युवा आमदार एकदम अलर्ट आहेत. कुछ ही महीने में वसई विरार शहर महानगर पालिका के चुनाव होने तय. कहीं ऐसा तो नहीं कि आप उसी चुनाव के मद्देनजर आप तैयारी कर रहे हो, क्या आप चुनाव लड़ना चाहते हो? नाही, चुनाव आपलं इलेक्शन लढायची काय गरजच नाही. नहीं, आप लड़ना चाहते हो? नहीं, अगर आपको मौका मिलेगा तो? नहीं, मुझे मौका मिला तो मुझे जरूरत ही नहीं. क्या जरूरत है जब मैं बिना नगरसेवक के मैं इतना काम कर सकता हूँ और आमदार और महापौर लोग का मुझे इतना बैकिंग है, तो क्या जरूरत है नगरसेवक बनना. अगर आपको बहुजन विकास आघाड़ी प्रमुख हितेंद्र ठाकुर बुला के कहते हैं कि आप सक्षम कार्यकर्ता हो, आपको चुनाव लड़ना चाहिए, आप तभी नहीं लड़ोगे? नहीं, हमारे अध्यक्ष बोलेंगे तो मैं सोचूंगा, लेकिन कुछ जरूरत नहीं लगती है मुझे. जो हिसाब से काम और जो हिसाब से मेरे काम होते हैं तो नगर सेवक बनना ही जरूरी नहीं है. अच्छा, आपके कार्यों का प्रभाव मोरेगांव, ओसवाल नगरी, प्रगति नगर, सेंट्रल पार्क आदि क्षेत्र में. आपने कहा कि मैं चुनाव लड़ने के लिए इंटरेस्टेड नहीं, लेकिन ऐसा बहुजन विकास आघाड़ी का कौन सक्षम कार्यकर्ता और नेता है जिसको कि इन वार्डों से चुनाव लड़ने का मौका बहुया प्रमुख हितेंद्र ठाकुर की ओर से दिया जाना चाहिए? हे तर तुमचं बरोबर आहे. बघा, आमची एकच अशी पार्टी आहे बहुजन विकास आघाडी पार्टी. याचे तिकीट कोणाला द्यायचं, काय द्यायचं हे सर्वस्व आमच्या लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांचंच आहे. आणि तेच ठरवतात कोणाला तिकीट द्यायची आणि कोणाला नाही. त्यांच्याकडे सगळं रेडी असतं, त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असतं. भले ते तिकडे बसलेले असतात पण त्यांना सगळं माहिती असतं कोण काय करतं काय नाही. त्यांना बरोबर आणि ते योग्य माणसालाच तिकीट देतात. आपने देखा कि किस तरह से बाबू गावड़े ने बेबाकी से हमारे सवालों का जवाब दिया. इन्होंने बताया कि चुनाव के प्रति वे जरा भी रुचि नहीं रखते, किंतु अगर फिर भी भव्य प्रमुख हितेंद्र ठाकुर उन्हें चुनाव लड़ने का मौका देंगे तो इस विषय में सोचा जा सकता है. इसके साथ ही उन्होंने कहा कि लगातार आम जनता की आवश्यकता के मद्देनजर काम किया जा रहा है. चुनावों से इनका कुछ भी मतलब नहीं है. आज के लिए इतना ही. देखते रहिए द डे पॉलिटिक्स. और इसके साथ ही हम आने वाले चुनाव के मद्देनजर हर उस शख्सियत से आपकी मुलाकात कराएंगे जो क्षेत्र की राजनीतिक व्यवस्था को प्रभावित करने में सक्षम हो. देखते रहिए द डे पॉलिटिक्स.